नमस्कार. सो 2024चा आपण आता सायन्सचा ॲनालिसिस पाहू. आत्तापर्यंत आम्ही इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफीचं संपवलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज हेल्प करत असतील आणि अजून काही वाटलं तर नक्की तुम्ही कळवा. ठीक आहे. सो सायन्सचा आपण टॉपिक घेऊ. जर तुम्ही आता बघाल तर पहिला प्रश्न आहे 51 नंबरचा. ठीक आहे सर. बघा, वर फेकलेल्या कणाची पार्टिकल थ्रोन अप हॅज अ झिरो वेलॉसिटी. ठीक आहे. बट हाऊ मच विल बी द ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन त्याला विचारतं आहे आणि झिरो वेलॉसिटी म्हणजे यू असणार सर. झिरो नसणार, इन्फिनिटी नसणार, 1 नसणार, बट इक्वल टू ॲक्सलरेशन. म्हणजे एखादा जर यू झिरो असेल सर, आपण ह्याला असं घेतो 0 + हाफ GT². तर आपण वर गेलेल्या वस्तूची जी ॲक्सलरेशन आहे ती जी म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याचा आन्सर असतं 9.81. ठीक आहे. चला दुसरं बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अप्लिकेशन ऑफ बर्नौली इक्वेशन. आता बेसिकली बर्नौली इक्वेशन जो असतो ना तो अशा टाईपचा असतो. ठीक आहे. असं काही इथे पाईप्स असतात आणि प्रेशर एनर्जी म्हणजे समजा प्रेशर प्लस हाफ ρV² आणि इथे ρGH असं जे वन साईडचं जे असतं. ठीक आहे. ते वन साईडचं इज ऑल्सो इक्वल टू सेकंड साईड. म्हणजे सर असं इथे समजा P1 आहे, इथे P2 आहे, इथे हाफ ρV² ρGH. ठीक आहे. इथे V1, इथे H1, इथे H2, इथे V2 असं वापरायचं. सो दिस इज कॉल्ड बर्नौली इक्वेशन. सोपं सांगतो. पाईप आहे, त्याला आपण प्रेशर करतो, त्याचा रेडियस जर कमी केली, ठीक आहे, तर त्याची जे लेंथ आहे फ्लोची ती वाढते. अशा टाईपच्या ॲप्लिकेशनला आपण बर्नौलीज इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. हे टेक्निकल झालं. पण इथे बघा, पंप, इफ्लक्स आणि पंप ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला नन ऑफ द अबाव आन्सर जर निवडलं तर सेफ ऑप्शन राहील. ठीक आहे. चला, पुस्तकात हे मिळून जातील तुम्हाला. At room temperature, what is the significant contribution wavelength of the thermal radiation emitted by body? At room temperature, ठीक है, what is the significant contribution wavelength for the thermal radiation of a body? हे कसं काढायचं सर? ठीक आहे. थर्मल रेडिएशन काढताना याच्यात काय फॉर्म्युला आपण वापरू शकतो हे तुम्हाला बेसिकली बघावं लागेल. ठीक आहे. सो 53 आहे, न्यूमेरिकल आहे. आपण पहिलं आधी थेरी संपवून घेऊ आणि मग मी एकदा पूर्ण न्यूमेरिकलवर येतो. ठीक आहे. चला, काही असं प्रॉब्लेम नाही. खालीलपैकी कोणते, हां हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग. सो ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेडअप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. बरोबर आहे सर. प्रोटॉन्स हॅज अ पॉझिटिव्ह. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन हॅज अ निगेटिव्ह. बरोबर. न्यूट्रॉन हॅज अ पॉझिटिव्ह. नाही. ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेडअप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. हां बरोबर आहे. सो आता चौथं चुकलं आहे. चौथं कुठे आहे सर? इथे आहे. ठीक आहे. सो हे आहे याचा आन्सर 54चा 4. चला चालेल. पहिलं आपण एकदम थेरी निपटून घेऊ आणि मग न्यूमेरिकलवर येऊ. से वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. कोणते चुकीचे आहेत आणि कोणते बरोबर आहेत? ठीक आहे. चला. फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड मीडियम इज नेसेसरी. आता बघा, साऊंड वेव्ह जे आहेत ना ते साऊंड वेव्स बेसिकली मीडियम शिवाय होत नाही, कारण की दे आर लॉन्जिट्युडिनल वेव्स. ठीक आहे. आणि जे लाईट वेव्ह असतात त्यांना आपण ट्रान्सवर्स म्हणतो. त्यांना मीडियम नसलं तरी चालतं, कारण की सूर्याची किरणे येतात स्पेसमधून असलं तरी. ठीक आहे. सो पहिला बरोबर आहे. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. बरोबर आहे सर. लाऊडनेस इज एक्सप्रेस इन डेसिबल युनिट. बरोबर आहे सर. ठीक आहे. सो इथे सगळेच बरोबर आहेत. सो 1 2 3. आता साऊंड हा लेसन सोपा आहे. याच्याबद्दल अजून डिटेल पाहिजे असेल तर आपण करू शकतो. ठीक आहे सर. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. दुसरी गोष्ट, ते कोणते वेव्ह असतात? लॉन्जिट्युडिनल. कोणते वेव्ह असतात सर? लॉन्जिट्युडिनल. आणि डेसिबलला आपण काय म्हणतो सर? डेसिबल DB. आणि हर्ट्सला आपण काय म्हणतो? HZ. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीचा रेशो काय आहे सर? फ्रिक्वेन्सीचा रेशो आहे 1/T. एवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन असली तरी ठीक आहे. 56. थोडंसं आता फेस्टिवलचा प्रोग्राम आहे, सो तुम्हाला थोडंफार बाहेरचा आवाज येऊ शकतो, सो क्षमा करा. विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ्स आर यूज्ड टू स्टडी क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ द मटेरियल.
क्रिस्टल स्ट्रक्चर जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपण अल्ट्राव्हायोलेट का नाही, गॅमा वापरतो का नाही, इन्फ्रारेड नाही, क्रिस्टल स्ट्रक्चरसाठी आपण वापरू एक्स रे वेव्हलेंथ. ठीक आहे, ह्या गोष्टी थिअरॉटिकल आहेत, ह्याचं काही लॉजिक लागू शकत नाही असं नाही, लॉजिक लागतो. बघा आपण जनरली जर पाहतो एखादा बोन्सचा स्टडी करायचा आहे त्या मटेरियलमधून तो आर पार असं झालेला आपल्याला दिसतो, तर आपण तो लॉजिक इथे लावू शकतो. कारण की बघा गॅमा रेजमधून ते पूर्ण आरपार होऊन जाईल. ठीक आहे, एक इन्फ्रारेड कमी आहेत, अल्ट्राव्हायोलेट पण कमी आहेत, आपल्याला एक्स रे जे आहे ते आपण त्याला क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे बघायला वापरू शकतो. ठीक आहे, आता ना याचा एक पॅटर्न येतो बघा, गॅमा, एक्स रे, यू, व्ही. ठीक आहे सर, आय, एम, आर. यू म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, व्ही म्हणजे विजिबल, आय म्हणजे इन्फ्रारेड, एम म्हणजे मायक्रोवेव्ह आणि आर म्हणजे सर रेडिओ. तर हा एक पॅटर्न येतो, याचे युजेस आपल्याला सगळीकडे बघावं लागतं. युजेस जर आपण पाहिलं तर सगळीकडे आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे, शिकवेल मी, काही असं प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकंदरीत आपल्याला हे समजतंय की बेसिक जरी वाचून गेलं 8, 9, 10 तरी म्हणजे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट इज कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ द विच ऑफ द फंगस. आता इथे बायोलॉजीचं पोर्शन आहे सर. ठीक आहे, आता ना ह्या गोष्टी तुम्हाला वाचण्यामध्ये आलेल्या पाहिजे की हेल्मिंथस ॲस्ट्रिलागोनुडा, लीफ ब्लाइट ऑफ व्हीट. याचा आन्सर सेकंड आहे. सर कसं काय माहिती? मी तर आन्सर की पण बघू शकतो. ठीक आहे, पण प्रॉब्लेम इज एकदा तुम्हाला PYQ मध्ये जर दिसला तर ठीक आहे, तुम्हाला लक्षात राहू शकतं. नाहीतर पुस्तकात जर तुम्हाला माहीत असेल तर माहीत असेल, नसेल माहिती स्किप. ह्याच्यात काही लॉजिक मी लावायला तुम्हाला सजेस्ट करणार नाही. ठीक आहे, चला. विच डिव्हिजन ऑफ प्लांटी इज कॉल्ड ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. हे जरा मला वाटतं की हे तुम्हाला आलं पाहिजे कारण हे पुस्तकात दिलेलं असतं. ठीक आहे, आन्सर आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा इज नोन ॲज ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. हे डायरेक्ट ठळकपणे पुस्तकात दिलेलं असते. ठीक आहे, हे तुम्हाला येऊन जाईल. विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ DNA बद्दल आपण म्हणतोय कोणत्या गोष्टी बरोबर आहेत? DNA इज मेड अप ऑफ 2 लॉंग चेन्स. असं असतं DNA बघा. न्यूक्लियोटाइड्स कॉल्ड हेलिक्स अराउंड द सेंट्रल ॲक्सिस. ठीक आहे, DNA इज मेड अप ऑफ 2 लॉंग चेन्स ऑफ न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड दोन मध्ये कन्फ्युजन आहे, बघा व्यवस्थित. 2 chains are complementary to each other so that adenine is always paired with असं असतं ADGC. ATGC. ठीक आहे, असं एक असतं सर. 2 chains are not complementary. नाही, डी चुकीचं आहे सर. इथून न्यूक्लियोसाइड नाही, न्यूक्लियोटाइड असतं सर. सो A and C जे आहेत, ठीक आहे, आपल्याला आन्सर करायचे. सो A and C. बघा हे न्यूक्लियोटाइड आणि दुसरं हे जोडायला हवा ATGC. एवढं तुम्ही करू शकता. म्हणजे मला तरी अजून अवघड प्रश्न नाही. तो एक न्यूमरिकल होता, न्यूमरिकलला आपण एक्स्ट्रा ॲडमध्ये करू, एंडमध्ये करू आपण. ठीक आहे, चला. ओ माय गॉड. सेल्स थेरी ऑफ स्केलेटन अँड स्क्वॅनन. ठीक आहे सर, बघू. खतरनाक प्रश्न दिसतंय. ऑल लिव्हिंग थिंग्स आर कंपोज्ड ऑफ 1 or more सेल. न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. बी जो आहे तो बी जरा मला बरोबर वाटतंय. बेसिक सिमिलरिटीज इन केमिकल कंपोजिशन, मेटाबॉलिक फंक्शन ऑफ सेल. बरोबर आहे सर. ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम इज कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. बघा तसे सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत. इथे जेव्हापर्यंत तुम्हाला एक्स्ट्रीम काही स्टेटमेंट मिळत नाही तुम्ही ह्याला चुकीचं स्टेटमेंट धरू नका. जरी ही थेरी मी जरी वाचली नसेल तरी मला ऑप्शनवरून कळतंय की ह्या गोष्टी व्यवस्थितपणे आहेत. ठीक आहे, सो तुम्ही ऑल ऑफ द अबावर जाऊ शकता. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल्स बिलॉंग टू सेम क्लास. सेम क्लासला पाहिजे सर. ठीक आहे, टॉर्पेडो प्रिस्टिस, टॉर्पेडो प्रिस्टिस, प्रिस्टिस, हिप्पो, हिप्पो, हिप्पो. तर मला आता इथे जर मी लॉजिक लावायला गेलो, ठीक आहे, तर मला असं वाटतं की 1 आणि 4ला मी निवडेल. आणि इथे बघा प्रिस्टिस, प्रिस्टिस, प्रिस्टिस. इथे प्रिस्टिस नाही,
ह्याला काढून घेऊ सर. टॉर्पेडो दोनदा दिलं आहे. ठीक आहे, कॉमन काढायचा मी प्रयत्न करतो. पहिलं लॉजिक प्रेस्टिस टॉर्पेडो. अजून सर 1 2 3. ठीक आहे, टॉर्पेडो नाही आहे, दोनदा इथे टॉर्पेडो आहे. हिप्पो चारदा हिप्पो आहे, म्हणजे हिप्पो तर लागेलच आपल्याला. ठीक आहे सर, चालेल. म्हणजे पहिला आणि चौथ्यावर जास्ती चाललं आहे. आता इथे बघा ॲनॅबस. ठीक आहे, इथे लॉजिकली जर तुम्ही पाहिलं तुम्हाला फर्स्ट आणि फोर्थमध्ये टक्कर तुम्हाला घेता येईल. ठीक आहे, पण याचा खरं आन्सर आहे दिस फोर्थ. ठीक आहे, टॉर्पेडो प्रिस्टिस. आता जर तुम्ही इथे बघाल तर हे सेम क्लासला आहे. सर ह्या गोष्टी आम्हाला कसं कळतील? पहिलं तर मला असं वाटतं की तुम्ही लॉजिक लावा. ठीक आहे, दुसऱ्यांदा तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे, गोष्टी पाठ असायला पाहिजे, ह्याच्यात काही लॉजिक काही सेन्स. आता मी ॲज अ टीचर 2 गोष्टी वाचून तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतो, पण मला तरी ते रिलेव्हंट किंवा सेन्स वाटत नाही. ठीक आहे, लॉजिक लावा, अदरवाईज तुम्ही पाठ करा. विच प्लांट एक्स्ट्रॅक्ट और लेटेक्स इज यूज टू प्रिपेअर नार्कोटिक्स कॉल्ड हेरोइन. बापरे, बाजरा तर काही संबंध नाही सर. ठीक आहे, कोका, हेम्प नाही, पॉपी. आपण पॉपीज प्लांट असतात. ठीक आहे, आपण त्यांना वापरतो, हे काही संबंध. चला, कांद्याच्या फुलासारखं असतं ते, मूवीज वगैरेमध्ये दाखवतं. आर्या वेब सिरीज तिथे दाखवलं होतं. चला, आता सर बायोलॉजीचे एकदम खतरनाक क्वेश्चन्स आहेत बघा. मॅच द फॉलोइंग टू एक्सप्रेस जनरल रिझेम्बलन्स बिटवीन बोन्स अँड गर्डल, फोर लिम्स अँड हिंड लिम्स. ओके, ह्युमरस कुठे असतं सर? ह्युमरस कुठे असतं सांगा? हिप. ओके, ह्युमरस सर इथे बघून घेऊ. 63 वर चाललो आहे आपण. आणि हे हां, ठीक आहे. तर लिस्ट नंबर 1, लिस्ट नंबर 2, रिझेम्बलन्स बिटवीन बोन्स अँड गर्डल, फोर लिम्स अँड हिंड लिम्स. ठीक आहे, ह्युमरस जो असतो ना हा फेमूरला असतो. ठीक आहे, एल्बो आणि नी, एल्बो आणि नी. रेडिओ अल्ना ट्रिबिओफेबुला. ठीक आहे सर, शोल्डर जॉईंट, हिप जॉईंट असे असतात. दिस इज अ पार्ट ऑफ नॉलेज. आता ह्याच्यात जर तुम्ही लॉजिक वापरू शकाल तर लॉजिक बघा आपण काय लावून बघू. सर 4 4 4 काय नाही, 3 नाही. इथे कॉमन जर तुम्ही पाहिलं तुमच्यानुसार इथे चुकू शकतो. लॉजिक काय लागतं का सर? नाही, कॉमन लॉजिक तुम्ही लावू नका, कॉमन लॉजिक इथे चुकू शकतो. सो इथे लॉजिक लावायची गरज नाही. पुन्हा एकदा बायोलॉजीचे आहेत सो टर्म्स, ह्याच्यातमध्ये काही लॉजिक असतात असं नाही. मी ज्ञान देऊ शकतो की हां असं असं असतं, पण तरी तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. बेसिकली ॲनालिसिसमधून हे कळतं की आपल्याला सोर्स कुठं ठेवता येईल, आणि मोस्टली सोर्सपेक्षा आपण म्हणू शकतो की कोणत्या पुस्तकं वाचायचे आणि किती वाचायचं. ठीक आहे, सो याचा आन्सर आहे फर्स्ट, शोल्डर जॉईंट इज हिप जॉईंट. एवढं माहिती आहे मला. जास्तीत जास्त शुअर ह्युमरस आणि फेमरबद्दल आहे. ठीक आहे, तर मला ही एकसुद्धा पेअर माहीत असेल ना तरी मी फर्स्ट आन्सर लावून टाकेल. आणि एल्बो आणि नी हे सुद्धा मी लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, तर आन्सर ऑनेस्टली सांगतोय, काही असं वाचून खूप काही मी तुम्हाला ॲज अ टीचर काही ज्ञान देत नाही आहे. सो जे मला येईल तेच तुम्हाला सांगेल. उगा वेगळं काहीतरी हवा तुफान यूट्यूबर आहे म्हणून शिकवणार नाही. ठीक आहे, ते बाकीच्यांना आहे जमतं चांगलं, त्यांना करू द्या स्टाईल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? अडल्ट ह्युमन स्केलेटन कन्सिस्ट ऑफ 208 बोन. आता 208 बोन ही गोष्ट आपण आधीपासून ऐकतो की 204 असतात. वर्टिब्रेटा आणि फेशियल बोन्स आर इरेग्युलर टाईप ऑफ बोन्स. येस, ठीक आहे. सो बी इज ट्रू, 64चा सेकंड आन्सर आहे. केमिकल रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू, अरे हा सोपा आहे, 10व्या वर्गाच्या सायन्समध्ये दिले. इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. मला असं वाटतं की सी मला ऑप्शन्स पाहिजे. जर मी सी ऑप्शन घेतलं सर तर MPSC. ठीक आहे, तर असं असतं.
प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे सर. ठीक आहे, असं सोप्या पद्धतीने. बायोलॉजीचे 5 क्वेश्चन पाठांतर आहेत, जाऊ द्या. 10 आले, 10 घ्या, फोकस आणि खुश राहा, काही टेन्शन नाही. Which chemical compound is used to neutralize the acidity of soil increased due to excessive use of chemical fertilizer? Lime water, ammonium hydroxide, ठीक है, पोटॅश, मिल्क ऑफ मॅग्नेशिया आणि अमोनियम हायड्रॉक्साईड. ॲसिडिटीला कमी करायचं आहे सर. मिल्क ऑफ मॅग्नेशिया ॲसिडिटीला कमी करणार का? नाही करणार सर. तर सीला बेसिकली हटवून द्या. पोटॅश आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, OH बेस आहेत म्हणा, पण इथे बेस्ट आहे लाईम वॉटरला आपण जाऊ शकतो का? ठीक आहे. आता इथे बघा, आपल्याला बेसिकली असे कंपाऊंड निवडायचे आहेत की जे ॲसिडिटी कमी करतील. ठीक आहे. आता ॲसिडिटी कमी करायला इथे लाईम वॉटरचा आपण जास्तीत जास्त वापर करू. बी आपल्याला पाहिजे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे आहे. सगळे वापरू शकत नाही. सो मोस्ट सेफ ऑप्शन आपल्यासाठी राहील 66चा बी. ठीक आहे सर. चला, which of the following metal are extracted from the ores by using cyanide complex solution? आता सायनॉइड कॉम्प्लेक्स सोल्युशन साठी आपण काय वापरू शकतो सर? ठीक आहे, CuAu, COAg, AuAg, NaHg. आता एक लॉजिक सांगू का? Ag दोनदा दिलंय का सर? हो, दोनदा दिलंय सर, पण काही नाही भैयाजी. लॉजिक लावता असं होऊ शकतं तुमचं काही रिस्क चुकू शकतं. सो व्यवस्थित समजून लॉजिक लावा. Ag आहे, Au पण आहे. सो कॅन वी गो विथ AU अँड Ag? एक लॉजिक बिंदासपणे ठळकपणे मी सांगतो, लावा. आन्सर आहे C. ठीक आहे. सो असे 2 झाले सर. बाकी बघा, कोबाल्ट हे वेगळंच काहीतरी चाललंय. हे AU आणि हे, म्हणजे मी आय विल गो विथ द C ऑप्शन. ठीक आहे सर. सो प्रश्न कोणता होता हा? 67 होता सर. 67चा B म्हणजे 2. ठीक आहे, 67चा 2. रिएक्शन्स. हीट आपण दिला आहे, तर मला तरी वाटतं की एक्झोथर्मिक इथे नको. एकाचे 2 मी याला म्हणतो, मुलांना शिकवतो डिवोर्स रिॲक्शन. ठीक आहे सर. डिवोर्स म्हणजे एकाचे 2 झालेले आहेत, तर बेसिकली डिकम्पोजिशन रिॲक्शन मला पाहिजे ते इथे आहे. 10च्या बुकमध्ये हे सगळं तुम्हाला मिळेल. मला तरी वाटतं की तुम्ही बेसिक MPSC करायची हिंमत ठेवली आहे, म्हणजे 8वी 9वी 10वीचा सायन्स तुम्हाला आलं पाहिजे. नसेल येत, होऊ शकतं तुम्ही स्कूलमध्ये अभ्यास केला नसेल, नंतर काहीतरी तुम्हाला मोटिवेशन आलं असेल. ठीक आहे, तर आमचे व्हिडिओज अजून खूप सारे लोक आहेत, ते पण चांगलं शिकवतात, तुम्ही त्यांचं बघा. पण बेसिक क्लिअर करून एक्झाममध्ये जा. खूप काही भीती मनात ठेवून एक्झाममध्ये जायची गरज नाही. फ्रॉम द फॉलोइंग विच आयसोटोप? सर आयसोटोप म्हणजे काय? 1 1 1 1 2 3. त्यांचे ऑटोमिक मास जो असतो तो डिफरंट असतो, ऑटोमिक नंबर सेम असतो. आयसोटोप, टोप म्हणजे टॉप, वरचा वेगळा, खालचा सेम. ठीक आहे. हेवी कोणते आहेत सर? आता ऑब्विसली हेवी म्हणजे ज्यांचे ऑटोमिक मास जास्ती असेल. ठीक आहे. आयसोटोप कॉल्ड एज हेवी हायड्रोजन. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. आता याच्यामध्ये याला आपण असं म्हणू. ठीक आहे, पण याला आपण म्हणतो, काय म्हणतो सर? हेवी हायड्रोजन. ठीक आहे, ओनली B इज द आन्सर. नावच आहे त्याचं, हेवी हायड्रोजन, ड्यूटेरियमचं. ठीक आहे. इज यूज टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन ऑफ इन ऑइल्स. सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू आपण RMF सांगू शकतो, पण प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन ऑइल अँड सॅपोनिफिकेशन म्हणजे साबणीकरण, ते प्रोसेस असतं. आन्सर आहे याचं आयोडीन व्हॅल्यू. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे प्रश्न सायन्सचे संपवलेले आहेत.
ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय निष्कर्ष निघाला सर? पहिलं बेसिक्स क्लिअर करावं लागेल, 8वी 9वी 10वीचं सगळं एकदा वाचावं लागेल, ठीक आहे. काही नाही सर, केमिस्ट्री आणि फिजिक्सचे प्रश्न मला तेवढे दिसले नाही, तुमचा जास्ती फोकस फिजिक्स आणि बायोलॉजीवर राहू द्या. बायोलॉजीमध्ये काही गोष्टी पाठांतराच्या आहेत, ते पाठांतर तुम्ही कराल तर त्या गोष्टी येतील. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही खूप तरी पाठ केलं तरी त्या गोष्टी आलेच असं नाही. सो लॉजिकच्या भरोश्यावर तुम्ही जास्ती डिपेंड राहा, मला असं वाटतंय. सगळं काही येईल तुम्हाला असं नेसेसरी नसतं, ठीक आहे. जे टॉपर्स आहेत त्यांना माहीत असतं, ठीक आहे सर. बेसिक रीडिंग करायची 8, 9, 10ची आणि मोस्टली लॉजिकली आन्सर्स निवडायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. लॉजिक है तो मॅजिक है. चला, ठीक आहे. सो अशा प्रकारे होते सायन्सचे क्वेश्चन्स, ठीक आहे. थँक्यू सो मच. बघा, असं खूप रॉकेट सायन्स किंवा असं फारसं माझे व्हिडिओ बघून तुम्हाला आउट ऑफ मिळणार, हे मोठे मोठे वादे कसमे मी खाणार नाही. पण एक तुम्हाला हेल्प म्हणून मला पण बरं वाटतं की कोणत्या तरी म्हणजे मार्गाने मार्फत तुमच्यासोबत जोडलं राहावं आणि जे मला सोपं वाटतं, जे मला माझे विचार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचव, ठीक आहे. ज्यांना हेल्प होत असेल त्यांनी नक्की व्हिडिओ बघावं, ज्यांना नसेल हेल्प त्याने नुसता अभ्यास करावा, पुस्तके वाचावं आणि खूप मेहनत करावी, ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या असतात पण तेच वेळ आणि मला तुमचं पण वेळ बघावं लागतं की तुम्हाला व्हिडिओ किती लांबपर्यंत मी पोहोचवू, सो दॅट तुम्ही पण बघू शकता, ठीक आहे. सो व्यवस्थित अभ्यास करा आणि अजून काही पर्सनली असं काही वाटलं तुम्हाला, फोन आहे, कॉन्टॅक्ट्स आहेत, नाव आहे, इन्स्टिट्यूट आहे, व्हिजिट द्या, फोन करा, बोला, विचारा आणि सांगा, ठीक आहे. जय महाराज.